बोला. मी हय म्हणून तुझ्या माथ्यात फुल आहे. फुल दाखल गो. आपण सर्वजण प्रार्थनेसाठी उभे राहूया. आपण आजच्या या सुवर्ण संध्याकाळी एकत्र जमले असताना आजचे सन्मान मूर्ती, सत्कार मूर्ती आपले आते आणि आतू माझ्यासाठी अल्बर्ट आणि फेल्सियाना कोलासो यांच्या वैवाहिक जीवनाच्या 50 वर्षाचा प्रवास त्यांनी केलेला आहे. विशेष म्हणजे हा प्रवास करताना परमेश्वराने आणि माऊलीची मध्यस्थी त्यांच्या सतत बरोबर होती. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी त्यांचे दोघांचे आई वडील यांची देखील आज विशेष आठवण करूया. त्याचप्रमाणे आजच्या दिवशीच आमचे स्टीफन अंकल आणि प्रिसिला आंटी यांचा देखील विवाह झाला होता. स्टीफन अंकल आमच्यामध्ये नाही आहेत, मात्र निश्चितपणे त्यांची आज आम्ही आठवण करतो. मी फादरांना विनंती करतो की त्यांनी आशीर्वाद देऊन शुभेच्छा द्याव्यात. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण ह्या कार्यक्रमाचे सर्वजण साक्षीदार होत आहोत. कार्यक्रम होईल, आनंद साजरा होईल, पार्टी होईल, पण सगळ्यात महत्त्वाचं की हा चांगुलपणा आपण साजरा करत आहोत. आम्हाला सेमिनरीमध्ये आम्ही शिकलेलो आहोत आणि जुन्या करारामध्ये बायबलमध्ये सांगितलेलं आहे की आपण चांगलं करायचं ख्रिस्ती माणसाने, कारण आपला देव चांगला आहे. तो सर्व चांगल्या गोष्टींचा आपल्यावरती दररोज वर्षाव करतो आणि हा चांगुलपणा आपल्या या गोल्डन जुबली कपलवरती परमेश्वराने सतत ठेवलेला आहे. त्यांनी एकमेकांवरती चांगुलपणा दाखवून गुडनेस टू इच अदर दॅट दे हॅव एक्सप्रेस्ड अँड दे हॅव लिव्ड अँड देअरफॉर दे आर सेलिब्रेटिंग 50 years. सगळ्यांनाच हे भाग्य मिळत नाही, त्यांना भाग्य मिळालेलं आहे आणि त्याबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी, देवाला धन्यवाद देण्यासाठी आणि आजही ह्याही कार्यक्रमावर सुद्धा परमेश्वर आपल्यावरती आशीर्वाद पाठवत आहे. त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देऊ. परमेश्वराच्या नावानेच त्यांनी एकमेकांना वचन दिलेलं, एकमेकांना त्यांनी स्वीकारलेलं आहे. आपल्यापैकी अनेक जण सगळे वैवाहिक चांगलं जीवन जगत आहेत आणि ही देवाला गौरव देण्याची गोष्ट आहे. तर आजच्या ह्या सायंकाळी या आपल्या विशेषरित्या अल्बर्ट अंकल आणि फेल्सियाना आंटी यांच्यावरती परमेश्वराचा आशीर्वाद द्यावा. त्यांच्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी खूप गोष्टी पाहिलेल्या आहेत, खूप चॅलेंजेस पाहिलेले आहेत, खूप देवाचे अनुभव त्यांनी घेतलेले आहेत, खूप ब्लेसिंग्स अनुभवलेले आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये ते एकमेकांशी आणि देवाशी ते विश्वासू राहिलेले आहेत. परमेश्वराने असंच त्यांना चांगलं आरोग्य द्यावं. त्यांच्या कुटुंबामध्ये नेहमी परमेश्वराची वस्ती असावी म्हणून आपण प्रार्थना करू. आजच्या ह्या सायंकाळच्या संपूर्ण गॅदरिंगवरती आपण सगळे जमलेलो आहोत. आपल्यासाठी जे भोजन तयार केलेलं आहे त्यावरती परमेश्वराचा आशीर्वाद द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. फादर नोबेल आपल्या सर्वांना आशीर्वाद देतील. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर आपणा सर्वांस पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आशीर्वादित करो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. ओ आंटी का पल्ला तो भारी है. सो म्यूजिक.
या कार्यक्रमाची अजून गोडवा वाढवण्यासाठी मी आमचे जावाय म्हणजे आमचे नेस्टर पुण्यात यांना विनंती करते की त्याने शॅम्पेन पॉप करावं. सगळ्यांचे डोळे लागले. 50 वर्षापूर्वी या सकाळी विचार करत होतो की 50 वर्षापूर्वी लग्न सोहळा कसा असावा, कसा असेल. तर थोडीशी माहिती अशी मिळाली की तईकडली मुलगी तुलासकडे दिली आणि ते चालत चांदोरवरनं पालीला गेले, बरोबर. हा, आणि अशी व्यक्ती मला हजर आहे जी डायरेक्ट कौलार पासून त्या वडोलीपर्यंत नाचत गेली. तर ती व्यक्ती आपल्या समोर आहे, अनाहत्या. तर ही मला कळल्यानंतर मला खूप आनंद झाला, आश्चर्य वाटलं. अनाहत्यासाठी जोरदार काय. आणि नंतर तुम्ही विचार करा 50 वर्षापूर्वी जो आपला सोहळा व्हायचा त्याची पद्धती कशा होत्या. त्यावेळेला असं टोस्ट किंवा असं शॅम्पेन वगैरे नसावी. म्हणून आजच्या दिवशी जुन्या आठवणी म्हणजे 50 वर्षापूर्वी स्टेज नसायचं म्हणा, मात्र अहेर झाल्यानंतर खाली उतरल्यावर श्रावणींमध्ये टेक द्यायचा. आणि विशेष म्हणजे सुखाला घेण्याची पद्धत जी होती ती एकदम जावई जो असायचा त्याला मानकरी मानाचं एक गोष्ट होती. आणि हा मान मला दिल्यामुळे मी या कुटुंबियांचे आभार मानतो. आणि माझ्याकडे श्रावणी नाही, ट्रेडिशनल सुखाला घेण्याच्या बाबतीत 50 वर्ष सेलिब्रेट करणारे आमच्या आते आणि आतू अल्बर्ट कुलास आणि फेल्सियाना कुलास यांनी 50शी साजरी केल्यामुळे आपल्याला अजून आशा निर्माण झालेली आहे. माझी 25 झाल्यात, 50कडे यांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावेत. नवरा नवरीच्या सुखाला व्याई मंडळी आलेली आहे तईत कडली, तुमच्या सुखाला अज्जावाय बज्जावाय तुम्ही आल्या तेथे तुमच्या अख्ख्या सुखाला. त्याचप्रमाणे मित्र परिवार कोपाच्या सुख कोपातात का कोणाचे आता कोण कोपातात का तरी पण कोपाच्या सुखाला. तर सगळ्यांच्या सुखाला सुखाला चिअर्स. एकदम सुंदर असं टोस्टिंग केल्याबद्दल मिस्टर अनिल परेरा तुमचे आभार. तुम्ही अगदी आम्हाला 50 वर्षा अगोदरच्या त्या मांडवात घेऊन गेले आणि मोहाला जसे बसतात तिकडची आठवण करून दिली. थँक्यू. नाव आय रिक्वेस्ट जुलीताई to say few. Good evening to one and all present over here. I welcome you all on behalf of my mom and dad. Mommy, Daddy, तुम्ही तुमच्या लग्नाची 50 वर्ष आज पूर्ण करत आहात. याबद्दल पहिल्यांदा देवाचे व माऊलीचे आभार. आज हा सोहळा साजरा करण्याचे भाग्य आम्हा सर्वांना आणि त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण कुटुंबियांना व मित्र परिवाराला साजरा करता येत आहे. हा खूप मोठा आनंद आहे. तुम्ही आम्हाला केवळ जन्मच दिला नाही तर आयुष्यात प्रत्येक पावला गणी तुम्ही आमच्या सोबत राहिलात. आमची आतापर्यंत काळजी घेतली त्याबद्दल आभार कसे मानायचे हे आम्हाला समजत नाही. मम्मी, तू MTNL मधून सेवानिवृत्त झाली, मात्र कुटुंबासाठी तू अजून अविरत सेवा देत आहे आणि तुझं असणं हे आम्हाला खूप सुखदायक आहे. तुला जसं जमेल तसं गाव परिवारात समाजात तुझं योगदान तू देत असते. डॅडी, तुम्ही नोकरी केली व नंतर तुम्ही समाजाची धुरा हाती घेतली. आपल्या घरी आलेल्या प्रत्येक माणूस
समाधानाने बाहेर जायचा. That was really superb. Emotionally, मिसेस लीना रॉड्रिक्स, फेल्सियाना आंटीची बहीण, यांना मानपत्र वाचण्यासाठी आणि मानपत्र देण्यासाठी पुढे बोलवत आहे. नमस्कार सगळ्यांना. 50 वर्षाचं आयुष्य त्यांनी काढलेलं आहे. त्यांच्या सर्व आठवणी मी या सन्मानपत्रात तुम्हाला वाचून दाखवू शकत नाही. जेवढं शक्य आहे तेवढं लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. श्रीयुत आल्बर्ट कुलास आणि श्रीमती फेल्सियाना कुलास, आज तो सोनियाचा खास दिवस पुन्हा तुमच्या आयुष्यात आलेला आहे. ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे रूपांतर सुंदर नात्यात झाले, तो दिवस म्हणजे 19 जानेवारी 1975. संपूर्ण कुटुंबाला तिच्या मायेच्या बंधनात बांधून ठेवणाऱ्या, सर्वांवर प्रेम करून त्यांची काळजी घेणाऱ्या माझ्या बहिणीला व भाऊजींना लग्नाच्या 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज या सुंदर रम्य संध्याकाळी या सन्मानपत्राच्या निमित्ताने मी विस्मरणात गेलेल्या काही क्षणांना उजाळा देत आहे. आपले आयुष्य एक अनमोल आदर्श आहे. तुमचं नातं विश्वासाची गाथा आहे आणि सुंदर प्रेमाचे एक उत्तम उदाहरण आहे. आपल्या साधेपणातही मोठेपणा आहे. आपल्या कामातील प्रामाणिकपणा आमच्यासाठी स्फूर्तिदायक आहे. संसार म्हटला म्हणजे प्रसंगी रुसवे फुगवे, अबोला दुरावा हा झाला असेलच, यात काही शंका नाही. तरी एकमेकांना समजून घेऊन सोबत राहून आपण आपली कौटुंबिक जबाबदारी तितक्याच समर्थपणे पेलली आणि एकमेकांच्या सहकार्याने संसारातील सहभागिता आपण अबाधित ठेवली. देवाने आपल्याला एक कन्यारत्न आणि एक पुत्ररत्न दिले. आज त्यांच्या यशस्वीतेमध्ये आपला मोलाचा वाटा आहे. सर्व कुटुंबाला सामावून घेणारी सून आणि सर्वांचा मान राखणारा जावई आणि नातवंडे लाभणे हा सुद्धा एक नशिबाचाच भाग आहे. आपण दोघांनी लार्सन अँड टुब्रो अँड MTNL सारख्या कंपनीमध्ये दीर्घकाळ नोकरी करून एक पारदर्शी व तडफदार व्यक्तिमत्व सिद्ध केले. अनेकांच्या कौटुंबिक समस्या तुम्ही सोडवल्या, कलह सोडवले. प्रामाणिक माजी सरपंच म्हणून आजही लोक आपल्याकडे आदराने पाहतात. माझी बहीण फेल्सियाना प्रेमळ, मायाळू असून कोणाच्याही प्रसंगाला धावून जाणारी आहे. एवढेच नाही तर आजही आपल्या कुटुंबाला आणि सर्व सासरोण्यांना एका छताखाली ठेवून समाजाला एक आदर्श घालून दिला आहे. खरंच आपल्या या सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्वाचा ठसा आमच्या सर्वांवर प्रेरणादायी ठरतो. एखाद्या पारदर्शक काचपत्रातून एखादी वस्तू स्पष्ट दिसावी तसे आपले स्वच्छ निर्मळ मन आणि भाववृत्ती आहे. तुम्हा दोघांचे नाते प्रेम जन्मोजन्मी असेच राहावे. येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण भरभरून यश आणि आनंद घेऊन येतो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आपल्या सुखी संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा. सर्व रॉड्रिक्स कुटुंबीय आणि माहेरचे अथाईत कुटुंबीय यांच्यातर्फे हे सन्मानपत्र मी त्यांना देत आहे. थँक्यू व्हेरी मच. जोरदार टाळ्या. पन्नासावा वर्धापन दिन साजरा करीत आहोत. 50 वर्ष म्हटली की खूप दीर्घकाळ आपल्या नजरेसमोर येतो. ही वर्ष जात असताना दोन मनं एकत्र येतात, नवीन स्वभाव, नवीन विचार. तरी सुद्धा त्यांनी 50 वर्ष चांगल्या प्रकारे मिळवून जुळवून घेतलं
आणि 50 वर्षात काय सगळेच दिवस आनंदाचे नसतात, तर सुख दुःख संघर्ष येत असतात। या सर्वांमध्ये माझ्या भावाने आणि वहिनींनी एकमेकाला समजून घेतलं। कधी संघर्ष झाला तर राग धरून अबोला न धरून ते झोपण्याच्या आधी एकत्र सुलाई होत असे, कधीच रागून राहिले नाही। दोघांनी चांगली नोकरी केली आणि ग्रामपंचायतमध्ये सेवा कार्य केलं। जर कोणी अवेळी त्याच्याकडे मदत मागायला आलो तर त्यांनी कधीच कोणाला परत पाठवलं नाही। आमचं बहिणींचं म्हणायचं तर आम्हाला त्यांचा फार मोठा आधार। माझ्या लग्नानंतर माझ्यावर खूप असे आजार प्रसंग आले। एक वेळ मी मरणाच्या बोगद्यातून सुद्धा परत आली, तर मला घरून कोणाचा आधार नसायचा। माझे मिस्टर एकटे होते, तर आम्हाला काय कळलं का आम्ही माहेरी धावायचं आणि वहिनीला आणि भावाला सांगायचं आणि त्यांना आम्हाला पुष्कळ धीर द्यायचा की तुम्ही घाबरू नका, आम्ही आहेत। आर्थिकदृष्ट्या जरी काही अडचण असली तरी तुम्ही आमच्याकडे या। आणि होली स्पिरिट नानावटी हॉस्पिटलला ते माझ्याबरोबर रात्रंदिवस फिरले, आमची सेवा केली। आम्हाला अगदी मायपायचं क्षेत्र आम्हाला ते देतात आणि देतील। त्यांची मुलं सुद्धा ऑस्कर, जुली, जावाई नेस्टर आणि सून फ्लेवी, त्यांची मुलं अगदी आम्हाला खूप प्रेमाने वागवतात। आमच्यासाठी त्यांचा जीव जातो का ना ते आली नाही तर त्यांचे फोन चालू असतात। आम्ही माहेरी गेले का त्यांचे नातू सुद्धा राहायला आली का असं आम्हाला विचारतात, म्हणजे त्यांना आम्ही हवे असतात। आणि हे मायबाईचं प्रेम आमच्या डोक्यावर नेहमी असतं। आमच्या मुलांना त्यांचं भरपूर मार्गदर्शन लाभलं। आता जर काय आमच्या मागे आमच्या मुलांची काय अडचण असली काय असलं तर पहिल्या मामा मामीला सांगायला ते मामाकडे जाणार। तर आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो की त्यांनी 50 वर्ष चांगलं एकत्र जीवन जगले। आणि 50 वर्ष म्हणजे आपण विचार केला तर आपल्याला खूप लांबचा प्रवास वाटतो, पण त्यांनी सुंदरतेने जगले। दोघांनी नोकरी पण केली, सेवा कार्य केलं आणि आता ऑस्कर सुद्धा करत आहे सांगितलं। जर आम्हाला खूप त्यांचा अभिमान वाटतो। आणि आमची मुलं जर त्यांना काही वाटलं असं का मामा मामीला जाऊन सगळं सांगणार तर आम्ही त्यांना धन्यवाद देतो की आमचे तुम्ही मायपायच आहेत, आम्हाला नेहमी तुम्ही आधार देतात। आणि जरा आम्हाला काही अडचण आली मी त्यांच्याकडे जातो। परमेश्वराकडे व माऊलीकडे एकच प्रार्थना करते, त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि चांगलं आरोग्य लाभो। आभार। मस्त, थँक्यू अनात्या। आज देवाने मला 50 वर्षाच्या लग्नाचा काळ दिलेला आहे। देवाचे आभार मानतो। आम्हाला घडवण्यामध्ये आमच्या आई वडील यांचा मोठा हिस्सा आहे, परंतु ते आज या जगात नाहीत। त्याने आम्हाला शिक्षण दिलं, आम्हाला चांगली वागणूक दिली, वागणूक दाखवली। आणि मी SNC होऊन लार्सन टुटूला सर्व्हिस केली। त्या काळात मी सोशल कामात उडी घेतली आणि लोकांच्या काय अडीअडचणी आहेत त्या समजून सोडवण्याचा प्रयत्न केला। नंतर मी सरपंच म्हणून ग्रामपंचायतचं 25 वर्ष काम केलं। त्यामध्ये लोकांनी मला 5 वेळा निवडून दिलं। मी त्यांनाही धन्यवाद देतो की मी अनेक लोकांशी संपर्क साधू शकलो, त्यांना मदत करू शकलो। आज त्याचाच आशीर्वाद मला मिळत आहे। मला एक मुलगा मुलगी आणि नातवंड आहे। त्यामध्ये आमचा एक नातवंड अमेरिकेला आहे, त्याची मला आठवण येते। एक दुसरा इकडे आहे। सांगायचं तात्पर्य म्हणजे आमची मुलगी आणि मुलगा आणि मी ते शाळेत असताना मी त्याला शिक्षण देताना मी छेडी पण वापरली। मुलगी मला नेहमी म्हणायची, "डॅडी तू आम्हाला किती मारतो?" नाही, तुम्हाला शिस्त लावतो। आणि त्याचाच फायदा आज त्यांना झालेला आहे। ते शिस्तीत आहेत, लोकांच्या शाळेकडे आहेत आणि त्यांना मुलं असून त्यांनाही त्यांनी शिस्त लावली। मला मोठेपणा सांगायचा नाही, परंतु देवाने मला कार्य करण्यास मदत केली। आमचे फादर चर्चमध्ये असतात, तिकडे मी जवळजवळ 20 वर्ष कार्य केलं। बाहेर
निसर्ग आणि मे महिन्याची रजा पडली की आम्ही देवळात झोपायला जायचो. त्यावेळेला फादर रेगो होते, आज ते नाही. मी देवाला धन्यवाद देतो की आज हा आमचा कार्यक्रम, हा क्षण आमचा मुलगा ऑस्कर आणि मुलगी जुलियाना आणि नातवंड ह्यांनी घडवून आणला. आणि आमची सून आहे ती जवळजवळ माझी दुसरी मुलगीच आहे. आमचे अत्यंत चांगले संबंध आहेत. एक उदाहरण द्यायचं म्हणजे माझ्या पायाला, मला डायबिटीज होती आणि पायाला इन्फेक्शन झालं होतं. आम्ही बॉम्बेला मला मुलाने नेलं, तिकडे औषध केलं, तर एक 7-8 दिवस त्याला बँडेज करायचा मला सल्ला दिला. मी एक दिवस बसून बँडेज करत होतो. माझी सुनबाई बोलली मला की तुम्ही ठेवा, मी करतो. आणि 8 दिवस तिने माझ्या बोटाचं बँडेज करून उपचार केला. मला अभिमान आहे. जे सत्य आहे मी लोकांना सांगत आहे आणि खरं आहे ते सांगत आहे. मी सोशल काम करताना, झाड लावताना फळाची आशा केली नाही. आपलं कर्तव्य आपण करायचं, आपण कार्य आपण करायचं. आणि परमेश्वराने मला शक्ती दिली, मला मुलं दिली आणि सर्व. मला 6 बहिणी आणि आम्ही 3 भाऊ. पण आमचं नातं चांगलं आहे. मी माणूस आहे, चुकतो, थोडंसं काहीतरी होतं, पण पुन्हा आम्ही एकत्र असतो. आई, वडील आणि माझा मोठा बंधू या जगात नाही, त्याने आम्हाला पुष्कळ मार्गदर्शन केलं. मी जास्त बोलत नाही, वेळ झालेली आहे. मला एकदम असं भरून येतं की आपल्या आयुष्यात मी लोकांनाही मदत केली, लोकांनी मला मदत केली. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि देवाच्या आणि फादरांच्या साक्षीने तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि नातलगांचे आणि तुमचे सगळ्यांची मी क्षमा मागतो. मी चुकला असेल तर मला माफ करा. माणूस हा चुकतो, चुका होतात, पण तुम्ही मला सामावून घ्या. शेवटी मला देवाकडे जायचं आहे. तुझी इच्छा असेल तेव्हा. ओके, थँक्यू, गुड नाईट. नाही, गुड नाईट म्हणजे घरी नाही जायचं, जेवण करायचं. दॅट वॉज टू गुड. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मला असं वाटते अंकलसाठी. बरोबर.